नमस्कार. तर सार्वत्रिक योगाविषयी काही समज आहेत. तसे माझे स्वतःचे पण पूर्वी होते. तर इथे शांती मंदिरात योग शिकायला येण्यापूर्वी तर मला एका जीवनसत्वाची कमतरता झाली होती. त्याच्यामुळे माझी औषधं चालू होती. पण आजच्याप्रमाणे मी पूर्वी पण गुगल बहाद्दर होतो. तर त्यामुळे मी गुगलवरती बघितलं की याच्यासाठी आणखी काय करता येईल मला. तर त्याच्यात असं एक आलं की योगामुळे किंवा योगासनांमुळे ही जीवनसत्वाची कमतरता कमी व्हायला मदत होईल. आणि मग मी आपण योगासनं करावीत असं मला त्यावेळेला वाटलं. लहानपणी पण माझ्याकडे एक देवकुळ्यांचं पुस्तक गेली अनेक वर्ष माझ्या घरी आहे. तर मी लहानपणी पण आसनं करायचो. आणि ते पुस्तक बघताना सगळे कुठल्याही योगाच्या पुस्तकात आसनांची चित्र असतात की अमुक अमुक एक आसन. तर त्यामुळे योग म्हणजे आसन किंवा एक शारीरिक कृती क्रीडा असं एक माझ्या डोक्यात चित्र होतं. आणि व्हायचं असं की म्हणजे मला त्या पुस्तकातलं वृश्चिकासन मयूरासन हे अतिशय अवघड आसनं आपण केली म्हणजे आपल्याला योगासनं जमली असं एक माझ्या मनात होतं. आणि त्याच्या पुढची गंमत म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना पुढे आसनं करायचा प्रयत्न करायचो. तर त्यावेळेला अशी ती शरीराची अवघडलेली स्थिती किंवा अशी वेगवेगळी अवघड आसनं करताना कधी हात लचकणं किंवा पाठीत उसण भरणं असे प्रकार व्हायचे. तर आणि मग कालांतराने 1-2 आठवड्यांनी ती आसनं बंद पडायची. म्हणून मग मी ठरवलं की अरे पण आसनं चांगल्या प्रकारे शिकलं पाहिजे. म्हणून मी इकडे शांती मंदिरात योगासनं शिकायला आलो. तर सर्वसाधारण जी कल्पना आहे सगळ्यांची की योग म्हणजे फक्त आसनं किंवा एका प्रकारचा शारीरिक व्यायाम किंवा एक काहीतरी आपलं दुखणं किंवा हे बरं व्हावं म्हणून एका प्रकारचं ते काहीतरी जादुई औषध आहे आणि काहीतरी जादूनी त्याच्यामुळे आपोआप आपल्याला त्याचा फायदा होतो असा सार्वत्रिक समज आहे. आणि तसा माझाही होता. आणि मग तशी माझी इकडे योगासन शिकायची आणि योग शिकायची सुरुवात झाली. तर आता मी सुनीताताईंना विचारेन की त्यांची सुरुवात कशी झाली किंवा त्यांना याविषयी काय वाटतं, हा जो सार्वत्रिक समज आहे त्याविषयी. ॲक्च्युली योगाची सुरुवात साधारणपणे सगळ्यांची अशीच होते. माझी पण तशीच झाली. फक्त आता योग सर्वांसाठी या विषयावर बोलताना 2 आस्पेक्ट्सवर आपण बोलूया. त्यातला पहिला आस्पेक्ट म्हणजे तुम्ही म्हणालात तसं कंबर लचकणं किंवा योगासनं काहीतरी एक्स्ट्रीम केल्यामुळे होणारे तोटे वगैरे यात आहेत की नाही. तर स्पेसिफिकली आपण आत्मयोग साधनेविषयीच बोलतोय. आणि ही साधना या साधनेमध्ये काय नाही हे मी आधी सांगते. हा काही व्यायाम प्रकार नाही किंवा एखादा आजार बरा करणे हा याचा उद्देश नाही. याचा उद्देश खूप सटल आणि वेगळा आहे. तो आपण बोलूच पुढे. तसंच याच्यात काहीच सेलिंग पॉईंट्स नाही आहेत. म्हणजे आपण ही आत्मयोग साधना केल्यामुळे खूप दमलो मग छान व्यायाम झाला असं एक समाधान असतं आपल्याला, किंवा काही स्पर्धा किंवा काही लेव्हल्स आपण पार करायच्या, यातले कोणतेच सेलिंग पॉईंट्स या योग साधनेमध्ये नाही. या योग साधनेचा उद्देश खूप वेगळा आहे. आणि शारीरिक स्वास्थ्य किंवा मनाचं स्वास्थ्य आणि एखादा आजार बरा होणं हे जाता जाता मिळणारा प्रसाद आहे. आणि तो मिळतो, फक्त तो उद्देश नाही आहे या योग साधनेचा. आता तशीच ही योग साधना लहान मुलांपासनं अगदी वयस्कर माणसांपर्यंत कोणीही करू शकेल अशी आहे.
तर लहान मुलांच्या बाबतीत स्पेसिफिकली आपल्या एक आत्मयोग साधिका आहेत रजनीताई, त्यांनी खूप लहान मुलांवर खूप प्रयोग केलेत आणि ॲक्च्युली इट वर्कड आउट. म्हणजे त्या मुलांवर तिचा खूप चांगला परिणाम झालेला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर त्यांचे 2 व्हिडिओज पण आहेत, म्हणजे डिटेल्ससाठी आपण ते बघू शकतो. तसंच निरोगी माणसांसाठी ही योगसाधना आहे, कारण अर्थात या योगसाधनाचा उद्देश नाही की स्नायू लवचिक व्हावेत किंवा स्नायूंची ताकद वाढावी, पण ते वाढतं, आपोआप वाढतं. आणि वयस्कर माणसं किंवा ज्यांना काही शारीरिक प्रॉब्लेम आहेत अशांनाही ही योगसाधना सुरू करून कोणताच अपाय होण्याची अजिबात शक्यता नाही. तर आता असं का, या योगसाधनेचं असं काय वैशिष्ट्य आहे की त्याचा काहीच त्रास होत नाही? तर त्यासाठी मला असं वाटतं मी अगदी थोडक्यात ही योगसाधना काय आहे हे एक्सप्लेन करते. तर ही योगसाधना शवासन ध्यानाने सुरू होते आणि शवासन ध्यानाने संपते. तर शवासन ध्यानाचं मेन पोश्चर आहे शवासन, म्हणजे पाठीवरती पडून करण्याचं आसन. तर या आसनात म्हणजे या आसनाचा कोणालाच काही प्रॉब्लेम नसावा. यात सुरुवातीला शरीर, नंतर श्वास, मन, मनातले विचार याच्याकडे बघत बघत पुढे जायचे. काहीच करायचं नाही आहे, फक्त यांच्या बरोबर राहायचं. शरीरात काय चाललं आहे, मनात काय चाललं आहे, श्वासामुळे पोटाची हालचाल कशी होते याचं फक्त दर्शन घ्यायचं. हे झालं शवासन ध्यानाचं बेसिक्स. त्याच्यानंतर ध्यानमय हालचाली आणि ध्यानमय आसनं करायचे. आता यात बसूनची आसनं आहेत, वज्रासनातली आहेत, पाठीवर झोपूनची आहेत, पोटावरची आहेत आणि उभ्याची आहेत. अशी वेगवेगळी आसनं आपण करतो. तर ती सुद्धा करताना आपल्याला शरीर मनाची एकरूपता अपेक्षित आहे. म्हणजे आसनं किती करतो आणि कोणत्या लेवलपर्यंत आपण पोचतो याला महत्त्व नसून ते आसन आपण कसं करतो, म्हणजे आपलं मन त्या हालचालींबरोबर आहे का, त्याची क्वालिटी काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे आपलंच आपल्याला दर्शन होत जातं, आपल्याला एक्सप्लेन होत जातं की मी काय आहे. आता हे झाल्यानंतर म्हणजे ध्यानमय हालचाली आणि योगासनं झाल्यानंतर प्राणायाम आहे, ओंकार आणि प्रार्थना आहे. परत यात पण विशेष आहे की प्राणायामसुद्धा श्वासाबरोबर आपलं मन राहिलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आपण किती कपालभाती करतो, किती अनुलोम विलोम करतो याला महत्त्व नाही आहे. तो एक अनुलोम विलोम सावकाश कसा करतो, आपलं मन त्या श्वासाबरोबर आतमध्ये जात आहे का, बाहेर येत आहे का, याला महत्त्व आहे. तसंच ओंकार आणि प्रार्थना म्हणताना सुद्धा ओंकार म्हणजे ईश्वराचं प्रतीक आहे. तो ईश्वर म्हणजे काय, तो भाव मनात आणून तो ओंकार करणं. किंवा प्रार्थना म्हणताना म्हणजे आता बाबांनी जेव्हा जेव्हा प्रार्थना घेतली तितक्या वेळा बाबांनी आता प्रार्थनेचा अर्थ सांगूनच प्रार्थना घेतली. त्यामुळे आपोआपच ती प्रार्थना म्हणताना तो अर्थ मनात येतो आणि मगच ती प्रार्थना म्हटली जाते. त्यामुळे प्रत्येक साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर आपण तो टप्पा कसा करतोय याला महत्त्व आहे. ओंकार किती करतोय त्याला महत्त्व आहे. किंवा सगळ्या प्रार्थना झाल्याच पाहिजेत असंही नाही. तर अशी ही म्हणजे साधनेची पद्धत आहे. त्यामुळे यात कुठेच कोणाला काही त्रास होण्याचा अजिबात संभव नाही आहे. तसंच आपल्याला आयुष्यात खूप स्पर्धा करायची सवय असते. म्हणजे मी काहीतरी कष्ट करून मिळवेन किंवा मी काहीतरी कष्ट करून मोठा ट्रेक सक्सेसफुली करीन किंवा म्हणजे मी काहीतरी करेन, मी कष्ट केल्यामुळे मिळेल अशी आपल्याला सवय असते. आता इथे काय आहे, ही व्यक्तिगत साधना आहे, डोळे मिटून करायची. त्यामुळे इथे कुठेच स्पर्धा समोर येतच नाही किंवा आपल्या अहंकाराला काही पाणी मिळेल असं इथे वातावरणच निर्मित होत नाही साधनेच्या वेळेस. म्हणजे असं सगळेजण मिळून एक आसन करतायत अशी इथे साधना केली जात नाही.
प्रत्येकजण आपापल्या पेसनुसार आपापल्या म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचं आसन करण्याची आवश्यकता यानुसार आपलं आपलं आसन डोळे मिटून करत असतं. तर असा हा साधनेचा प्रवास आहे इथला. आणि त्यामुळे याचा जो एक आस्पेक्ट आहे की योग सर्वांसाठी, तर यात सगळ्यांना इन्क्लुसिव्ह आहे आणि सगळेजण ही साधना कुठेच काही त्रास होऊ न देता पण तरीही त्याचा फायदा अनुभवत आपण सगळे करतोय. म्हणजे हा आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे असं मला. सुनीताताईंनी फारच आपल्याला छान समजावून सांगितलं आणि माझाही तोच अनुभव आहे की हा काही फक्त शारीरिक व्यायाम नाही आहे. गंमत म्हणजे मी शांती मंदिरात आलो तेव्हा डॉक्टर संप्रसाद विनोद म्हणजे आम्ही ज्यांना बाबा म्हणतो, तर त्यांच्याशी मी सुरुवातीला मी भेटलो आणि मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की याच्यामुळे काही माझं अंग आखडणार नाही ना, काही दुखणार नाही ना. तर सुनीताताईंनी ते खूप छान समजावून सांगितलं की याचा काही त्रास होत नाही, कारण ही क्रीडा नसल्यामुळे आपण योग कसा करावा हे इथे येऊन मला शिकायला मिळालं. आणि आत्मयोग हा आम्ही मुद्दामून इथे शब्द वापरतोय कारण आता योग हा शब्द इतका प्रचलित झाला आहे आणि तो म्हणजे व्यायामाशी किंवा वेगळ्या प्रकारच्या क्रीडेशी निगडीत झाल्यामुळे आत्मयोग हा शब्द आम्ही वापरतोय. आणि आत्मयोग म्हणजे अभिजात योग आहे, पण यापुढे जरी आम्ही योग म्हणालो तरी तो आत्मयोग या अर्थाने आपण घ्यावात असं मला वाटतं. तर सुनीताताई मगाशी म्हणत होत्या की या योगामध्ये सेलिंग पॉईंट्स नाही आहेत, तर ते काय आहे आणि आत्मयोग म्हणजे काय हे एक 2-4 शब्दात तुम्ही सांगू शकाल का? या आत्मयोग साधनेमध्ये सेलिंग पॉईंट्स नाही आहेत असं मी म्हटलं. याचं कारण आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो तर योगाच्या परीक्षा असतात, त्याच्या लेवल्स असतात, नंतर खूप असा व्यायाम करून दमलं की कॅलरीज किती बर्न होतात याचं काउंट असतो, नंतर ते व्हॉट्सॲप ग्रुपवर वगैरे टाकता येतं. असं हल्लीची खूप म्हणजे त्यामुळे जरा बूस्ट होतं आणि हे लोक केले जातात, म्हणजे ते केलं जातं म्हणून ते असतं. पण या योग साधनेमध्ये हे सेलिंग पॉईंट्स अजिबातच नाही आहेत. आता ही साधना करायलाच पाहिजे, झालीच पाहिजे असं पण बाबा म्हणत नाहीत. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही करत राहा, गोडी लागली की ती आपोआप साधना होत राहील. म्हणजे त्यासाठी नियम करून ती साधना केलीच पाहिजे असं नाही. म्हणजे त्यांना सहजता खूप जास्त अपेक्षित आहे. आणि खरोखर असं घडलेलं आहे की आत्ता पॅन्डेमिकच्या काळात 1-1.5 वर्ष सगळेजण घरी होते, तेव्हा मग बाबांनी एक ग्रुप तयार केला होता की ज्याच्यावर साधनेचं रिपोर्टिंग केलं जायचं. ते प्रत्येकजण बाबांना सांगायचं त्या ग्रुपवर की हां आज माझी साधना झाली किंवा माझी इतकीच साधना झाली, माझं फक्त ध्यान झालं नाही, माझी फक्त उभ्याची आसनं झाली. आणि या रिपोर्टिंगचा खूप फायदा झाला. म्हणजे कुठेच बाबांनी म्हटलं नाही अरे केली की नाही असं कधी विचारायला बाबांनी फोन केला नाही किंवा मेसेज केला नाही. पण ते आपोआप आत्मनं येत राहिलं आणि ती साधना सगळ्यांची होत राहिली. म्हणजे इथल्या साधकांचा असाच अनुभव आहे की सुरुवातीला खूप अप्स अँड डाऊन्स होतात, कधी साधना होते कधी नाही होत, आणि नंतर हळूहळू सेटल झाल्यानंतर ती साधना आपोआप रोज होतच राहते. आणि या रिपोर्टिंगचा तर खूप फायदा झाला आम्हाला. तर सेलिंग पॉईंट्स म्हणजे मला असं म्हणायचं. आता दुसरा प्रश्न तुमचा होता की आत्मयोग साधना म्हणजे काय. आता यात योग सर्वांसाठीचा दुसरा आस्पेक्ट येतो की हा योग केल्यामुळे मला खूप छान वाटत राहिलं, एक सेन्स ऑफ वेलबिईंग आलं आणि गुरु भेटले, एक खूप चांगला साधकांचा ग्रुप भेटला की ज्याच्याशी डिस्कशन करून खूप माझं अंडरस्टँडिंग डेव्हलप होत गेलं. तर ते कसं तर म्हणजे आता या साधनेमध्ये एक आत्मबोध म्हणून सुरू केलं होतं बाबांनी. तर त्यात त्यांनी पतंजली योगसूत्र, नारद भक्तिसूत्र हे समजावून सांगितलं, म्हणजे त्याची प्रवचनं दिली. तर आता
पतंजल योगसूत्रातलं सूत्र आहे योग चित्त वृत्ती निरोध. तर हे तसं समजावून सांगणं खूप सोपं आहे, म्हणजे शब्दांनी कळतं चित्त काय, वृत्ती काय, निरोध काय वगैरे सगळं अर्ध्या तासात झालं डन. पण तसं नव्हतं. म्हणजे त्याचा भर याच्यावर होता की ते चित्त तुला तुझ्या आतमध्ये दिसतंय का, वृत्ती दिसत आहेत का, वृत्ती कशा निर्माण होतात हे समजतंय का, दिसतंय का, आणि मग जी साधना दिली आहे किंवा जे काही सोल्युशन्स दिली आहे ती वापरून त्याचा प्रयोग करून त्या वृत्तींचा निराश होतोय हे पण तुझ्या अनुभवात येतंय का हे महत्त्वाचं आहे. जर तिथपर्यंत गेलं तर हे योगसूत्र पूर्ण झालं. त्यामुळे एक एक योगसूत्राला किती दिवस लागतील असं काही म्हणजे ते टाईम बाउंड नव्हतंच, ह्याचा अभ्यास करत राहायचा बस. आणि तो एक खूप सुंदर अनुभव होता. तसंच आता आपला साधकांचा ग्रुप आहे आणि आपण धवलगिरी वाचलं किंवा आता अभंग संहितेचा अभ्यास करतो. तसंच बाबा जसं सांगायचे की आत्मबोधमध्ये की हा म्हणजे हे असं असं करून बघा. तर या साधक ग्रुपचं असं होतं की हे सगळे साधक आम्हाला सांगायचे की मी असा असा प्रयोग केला आणि त्याचा मला असा असा अनुभव आला आणि त्याचा खूप उपयोग व्हायचा. जे नवीन जॉईन झालेले साधक आहेत, म्हणजे मी तेव्हा नवीन जॉईन झाले होते, नवीन जॉईन झालेले साधक आहेत त्यांना त्यांच्या बाकीच्यांच्या एक्सपिरियन्स शेअरिंगचा खूप उपयोग झाला आणि मग कसे प्रयोग करायचे हे कळत गेलं. तर असं ते आत्मबोधचा प्रवास खूप सुंदर चालू आहे आपला, किंवा ते आपण जे 2 ग्रंथ वाचतोय त्याचा पण प्रवास सुंदर चालू आहे. म्हणजे मला नेहमी आठवण येते ते गौतम बुद्धांच्या याच्यात ते संघाबद्दल बोलतात. तसा हा एक गौतम बुद्धांसारखा तो संघ झाल्यासारखा वाटतो आणि इतकं क्लोज तो ग्रुप झाला आहे की म्हणजे इतर आयुष्यात सुद्धा या ग्रुपमधलं कोणी ना कोणी आपल्या मदतीला असतंच. म्हणजे एक खूप छान सोशल सिक्युरिटी म्हणतात तसं काहीतरी झालं आहे असं वाटतं. तसं आत्मबोध अजून एक मला सांगायचं आहे की आता इतकी वर्ष नोकरी केली आणि म्हणजे साधारणपणे जगण्याची पद्धत आपली अशी असते की मी कष्ट करून काहीतरी मिळवायचं, म्हणजे पैसे मिळवीन किंवा खूप चॅलेंजिंग ट्रेक करीन किंवा मॅरेथॉन पळीन किंवा म्हणजे मी कष्ट केल्यामुळे काहीतरी मिळणं आणि त्यांनी होणारा आनंद असाच आपण अनुभवत आलो आहे. याच्यापेक्षा दुसरा काही आनंद असतो हे आत्तापर्यंत माझ्या अनुभवात नव्हतं. पण जाता जाता असंही जाणवलं की हा आनंद काही फार वेळ टिकत नाही आहे, अगदी क्षणिक आहे तो आनंद. आणि परत तेच केलं म्हणजे परत अजून पैसे मिळवले तर तेवढ्याच इंटेन्सिटीचा आनंद परत काही मिळत नाही आहे. मग म्हणजे मला मग प्रश्न पडत गेले की मग काय आहे, म्हणजे आपण मनुष्य म्हणून का जन्माला आलो आहे, म्हणजे काहीतरी शोधावं असा तो शोध सुरू झाला. आणि त्याची उत्तरं नाही म्हणता येणार, पण त्या शोधाबरोबर राहिलं गेलं या आत्मबोधाच्या प्रवासात असं मला वाटतं. तुम्ही सांगू शकता? सुनीताताईंनी फारच छान सांगितलं की आत्मयोग म्हणजे काय. तर माझाही थोडासा त्यांच्यासारखाच अनुभव आहे की आयुष्य फक्त पैसे मिळवण्यासाठीच आहे का, असेही काही प्रश्न मला पडले होते. तर आत्मयोगाचा मलाही उपयोग आत्मोन्नतीसाठी झालेला आहे. पण त्यापूर्वी स्वतःची उन्नती कशी साधायची किंवा मी त्याच्याबद्दल काय प्रयोग केले होते आत्मयोग करण्यापूर्वी ते थोडंसं मी सांगतो. तर मी जेव्हा नोकरीला लागलो काही वर्ष झाली तर त्यावेळेला असं असायचं की माझा मॅनेजर किंवा बॉस म्हणायचा, अरे राजेश ठीक आहे पण तुला ना हे अमुक या गोष्टी जमत नाहीत, तुझ्याकडे काही सॉफ्ट स्किल्स नाही आहेत किंवा अमुक काही नाही आहे. तर तो चांगला होता फीडबॅक, त्याच्यामुळेच आपण पुढे जातो. पण मग मला कळायचं नाही की आता माझ्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी सुधारणार कशा. तर बऱ्याच वेळेला आता अनेक जणांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत आणि अनेक साधकांनी सांगितलेले की अनेक जण सेल्फ इम्प्रूव्हमेंटची पुस्तकं वाचतात. तर हा खूप मोठा व्यवसाय आहे
बरेच जण आपण चर्चा करतो की अमुक एका मोठ्या माणसाने किती पुस्तकं वाचली आहेत, तो दर आठवड्याला एक पुस्तक वाचतो, किंवा कुठल्या वर्तमानपत्रात येतं की ही 10 पुस्तकं वाचा अमुक तमुक. तर मला वाटलं की अरे आपणही अशी पुस्तकं वाचून बघू, म्हणजे आपल्यातही ज्या काही त्रुटी आहेत त्याच्यातनं आपल्यात सुधारणा होतील का. तर अगदी म्हणजे डेल कार्नेजीपासनं ते आता नुकतेच सायमन सिनेक म्हणा, किंवा तो गॅरी व्हेरियनचुक नावाचा माणूस आहे, तर अशा लोकांची म्हणजे आजकाल व्हिडिओज असतात, पूर्वी पुस्तकं असायची. तर मी ती सगळी पुस्तकं वाचायचो, पण मला कधी माझ्यात त्याच्यामुळे फार काही सेल्फ इम्प्रूव्हमेंट झाली आहे असं काही कधी मला दिसलं नाही, किंवा इतर लोकांच्यामध्ये पण अगदी खूप आमूलाग्र बदल झालेले आहेत असंही काही दिसलं नाही. कारण ही पुस्तकं अक्षरशः दशकानुदशकं वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेली अशी सगळी आहेत, आणि त्याच्यातली तत्त्व अर्थातच खूप चांगली असतात, पण तरी ही इम्प्रूव्हमेंट का होत नाही आहे एक असा मला प्रश्न पडायचा. आणि आत्मयोग साधना करताना थोडीशी त्याची उत्तरं सापडायला लागली. तर एक मला त्या पुस्तकांचं असं जाणवलं की ते तुम्हाला शब्द बंबाळ करून सोडतात. म्हणजे त्याच्यात इतकं काही काही सांगितलेलं असतं की मग तुम्ही असं करा, अशी कृती करा. म्हणजे अक्षरशः आपण आता पूजा करतो तसं मग तुम्ही आता अमुक केलं की अमुक करा, तमुक केलं की तमुक करा. पण प्रत्यक्षात जेव्हा आपल्या समोर ती परिस्थिती येते किंवा ते घडत असतं, तर त्यावेळेला काही तुम्हाला ते सगळं आठवत नाही की अरे हे असं झालं आहे का, मग मी अमुक अमुक काहीतरी करायला पाहिजे, असं करायला पाहिजे. तर तो एक भाग झाला. सेल्फ इम्प्रूव्हमेंटच्या पुस्तकांमधली किंवा ते जे मी तंत्र वापरलं होतं त्यातली आणखी एक मला नंतर थोडीशी गंमत जाणवली की मी लहान असताना काय करायचो की वडिलांचा शर्ट घालायचो. मग असं वाटायचं की अरे वा आपणही मोठे झालो वडिलांच्यासारखे. पण सगळेजण म्हणायचे की अरे म्हणजे असं काय ढगाळ शर्ट घातला आहेस, बुजगावण्यासारखा दिसतो आहेस वगैरे वगैरे. तर थोडक्यात काय होतं की त्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटच्या ज्या काही कल्पना असतात त्या लेखकासाठी, त्या व्यक्तींसाठी जरी लागू पडलेल्या असल्या तरी तो त्याचा शर्ट मला जसाच्या तसा बसत नाही, आणि ते बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की लक्षात येत नाही. आणि सगळ्यात ह्याच्यातनं आपण जेव्हा पुढे जातो तर आता सेल्फ इम्प्रूव्हमेंट करायची आहे, तर मी काय बऱ्याच मी किंवा इतर जणसुद्धा काय आपण टेक्निक्स शिकायचा प्रयत्न करतो की हे असं झालं की ही परिस्थिती आली की हे टेक्निक वापरा, अमुक परिस्थिती आली की असं करा, किंवा दुसरा एखादा माणूस तुमच्या समोरची व्यक्ती भावनिक झाली की अमुक काहीतरी करा, असं एक साधारण सगळ्यांचं असतं. पण मला ह्याच्यातनं एक तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा जाणवला की सेल्फ इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी सेल्फ म्हणजे काय हे जाणून घ्यायला पाहिजे. तर अर्थात म्हणजे आपल्याकडे सेल्फ म्हणजे मी, तर मी कोण आहे किंवा हे याच्याविषयी सुनीताताई तुम्ही सांगू शकाल का तुमचा अनुभव? ॲक्च्युली या सगळ्या शोधयात्रेत ना हे पण जाणवलं की हे सतत बदलणारं शरीर किंवा हे मनातले विचार सतत बदलणारे, श्वास सतत आत बाहेर होणारा, फक्त हेच म्हणजे मी असेल असं वाटत नाही. याच्या पलीकडे काहीतरी माझं अस्तित्व असणार, आणि ते जाणून घ्यायचं हा या आत्मयोग साधनेचा उद्देश आहे. पण ना आत्ता तुम्ही सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हटलात ना, तर म्हणजे हे स्वतःला शोधण्यासाठी ना आपल्याला गुरूंची खूप आवश्यकता लागते. ॲक्च्युली खूप पूर्वी मला असं वाटत नव्हतं, अजिबात वाटत नव्हतं. म्हणजे माझ्या मनाची तयारीच नव्हती की कोणत्या तरी गुरूंवर मी पूर्ण विश्वास ठेवेन. एकतर बाहेरचं जग इतकं म्हणजे वेगवेगळ्या ह्यांनी भरलेलं आहे की तशाही प्रकारे मला माझ्या मनाची अजिबातच तयारी नव्हती. मी इथे आले, ती योगसाधना करत राहिले आणि छान वाटत राहिलं, तरी पण बाबांवर पूर्ण विश्वास ठेवणं काही जमलं नव्हतं मला तोपर्यंतसुद्धा. नंतर मग ॲक्च्युली मला पोलिओ आहे, तर मला प्रॉब्लेम यायचा की मला बूट घातल्याशिवाय चालता येत नाही, आणि मग आतमध्ये कसं यायचं ना साधनेच्यासाठी. तर म्हणजे मी सरांना पण म्हणायची की माझा फक्त तेवढाच प्रॉब्लेम आहे की
ठीक आहे मला काहीतरी सोल्युशन द्या की मला बूट घालून आतमध्ये आलं पाहिजे. बाबांनी सिम्पल सोल्युशन दिलं, त्यात काय म्हणे तू बुटावर मोजा घाल आणि ये आतमध्ये, किंवा दुसरे बूट ठेव इथे. एकदम सिम्पल, काही त्याला हे नाही. पण ते सतत म्हणायचे की तुझ्या डोक्यातलं हे गेलं पाहिजे, की म्हणजे तुझ्या डोक्यात जो पायाचा परिणाम आहे मनात तो गेला पाहिजे. आणि माझं म्हणणं होतं छे बाबांचं मिसअंडरस्टँडिंग झालं आहे, असं काही माझ्या मनात आता परिणाम नाही आहे, इतकं सक्सेस मिळाली आहे, सगळं व्यवस्थित आहे, मुलगा आहे, काहीच म्हणजे प्रॉब्लेम, असं नॉर्मल माणसासारखं आयुष्य आहे, माझ्या मनात काही नाही आहे, बाबांचा गैरसमज झाला आहे. बाबांनी काहीतरी तो मुद्दा सोडला नाही, ते सतत मला तेच सांगत राहिले. आणि मी त्या ह्याच्यात एका दुसरीकडे गेले होते आणि तिथे काहीतरी मला अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागलं की त्याच्यामुळे मी कोलॅप्स झाले, म्हणजे पायाच्या संदर्भात. पण ते झाले तेव्हा ज्या माणसामुळे मला त्रास झाला त्याच्यावरचा माझा फोकस जाऊन तो माझ्यावर आला. कारण सतत हे साधकांचा ग्रुप, मी तर सरांबरोबरच असते कायम, ते पण खूप मोठे सिनियर साधक आहेत. बाबा सगळे सांगत असतात की स्वतःकडे बघ, त्या भावनेबरोबर राहा. मला फार गंमत वाटायची, काही पण सांगतात, असं काय स्वतःबरोबर राहून होणार आहे का? पण मी त्या क्षणी स्वतःबरोबर राहिले. ते सतत जे हॅमरिंग म्हणते मी आता त्याला, पण त्याचा फायदा झाला, मी स्वतःबरोबर राहिले. आणि मला अक्षरशः साक्षात्कार झाला की माझ्या डोक्यातनं काहीही गेलेलं नाही आहे, तसंच्या तसं आहे, ती जखम तशीच आहे, तिचं हिलिंग काही झालेलं नाही आहे, फक्त त्याच्यावर आवरणं चढत गेली. पण मग माझ्या लक्षात आलं की अरे मला माझ्याबद्दल जे दिसत नव्हतं ते माझ्या गुरूंना दिसलं. आणि तिथे आणि त्यानंतर मग मी बाबांशी कनेक्ट होत गेले. तर हे गुरु असणं आणि आपल्याला या प्रवासात कोणाचा तरी गायडन्स असणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तसाच ॲक्च्युली अजून एक अनुभव आहे, सांगू का तो? आत्ता या 6-8 महिन्यातलाच एक खूप जास्त डिस्टर्ब होते मी त्या काळात. म्हणजे तो 4-5 दिवस म्हणजे असं बोलता बोलता सुद्धा सहज रडायला येत होतं, म्हणजे बोलताच येत नव्हतं, इतकी डिस्टर्ब होते. आणि बाबांकडे आले होते, त्यांच्याशी बोलले, त्यांनी इंटेलेक्च्युअली थोडंफार समजावून द्यायचा प्रयत्न केला, समजून घ्यायचा प्रयत्न केला, अरे कशामुळे डिस्टर्ब झाली वगैरे. आणि नंतर त्यांना फोन आला, तर ते फोनवर बोलत त्यांच्या खोलीतनं बाहेर आले. मला तिथेच बसायला सांगितलं. आणि मला असं खूप गिल्टी वाटायला लागलं की अरे माझ्यामुळे बाबा का बाहेर गेलेत, मी बाहेर जाऊन बसते, तुम्ही बोला ना आतमध्ये. म्हणून मी बाहेर डोकावून बघितलं, बाबांनी असं खूण करून सांगितलं नाही तू तिथेच बस. आणि मी बसले तिथे 10-15 मिनटं. आणि काय झालं मला माहीत नाही, अजूनसुद्धा आत्तासुद्धा मला आठवत नाही मी कशामुळे डिस्टर्ब झाले होते. त्या 10 मिनटात मी पूर्ण शांत झाले. त्या परत बाबांशी बोलताना ते म्हणाले की याला तू मिस्टिक कलर देऊ नकोस, हा काही चमत्कार नाही आहे, याच्यामागे काहीतरी रॅशनल आहे, ते इव्हेंच्युअली तुला समजेल, पण मिस्टिक ॲप्रोच नको देऊस. पण असे अनुभव म्हणजे मलाच आलं आहे असं नाही, साधकांचे जेव्हा डिस्कशन्स होतात तेव्हा सगळे साधक अशा प्रकारचे बरेच अनुभव शेअर करत असतात. आणि म्हणजे गुरु असण्याचे काय परिणाम आपल्या आयुष्यावर होतात ते खूप अनुभवात येतात, असं म्हणजे माझा अनुभव आहे. फारच सुंदर सांगितलं सुनीताताईंनी, आणि गुरु महात्म्य पण खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. तर आपल्याला ओळखणं म्हणजे काय, तर मला आत्मयोग साधना करायला लागल्यानंतर साधारण एक लक्षात आलं की माझ्या भावना, माझे विचार, या सगळ्या गोष्टी मला स्वतःला कळत आहेत का, आणि प्रत्येक क्षणी कळत आहेत का. आणि मुख्य मला असं जाणवलं की आपल्या जाणीवांचा विस्तार होणं हे फार महत्त्वाचं आहे, किंवा तो एक प्रवास चालू होतो. तर तेही एक मला खूप जाणवलं. आणि तुम्ही जर नेहमी तुमच्या भावना, आचार आणि विचार यांच्याशी जर एकरूप असाल तर मग तुम्हाला शक्यतो ताण निर्माण होत नाही. तसाही एक माझा अनुभव आहे की समजा तुमच्या मनात काहीतरी एक आहे, डोक्यात दुसरेच विचार चालू आहेत, आणि केवळ व्यवहारासाठी म्हणून किंवा कोणाला काही दाखवायचं म्हणून तुम्ही तिसऱ्याच प्रकारे वागताय, तर मग त्यातून एका प्रकारचा असा एक ताण निर्माण होतो, असं एक माझ्या लक्षात आलं. कधी कधी व्यवहारासाठी तुम्ही काहीतरी एखाद्याला
म्हणजे खरं सांगत नाही किंवा कधी कधी खोटं बोलता, ते एक थोडंफार समजण्यासारखं आहे. पण सतत जर तुम्ही स्वतःशीच जर प्रामाणिक नसाल तर मग फार वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात, असं एक माझ्या लक्षात आलं. आणि तो एक मी म्हणजे काय ओळखण्याचा एक प्रवास आहे असं मला जाणवलं. आणि तर तो आत्मयोग साधनेमुळे तो मला हळूहळू उलगडायला लागला. तर याविषयी काही सुनीता तुम्हाला पुढे सांगायचं? ॲक्च्युली बरोबर आहे. एवढं हे खूप छान सांगितलं. म्हणजे हे हा मी कडे जाण्याचा प्रवास आहे. काय मी नाही आहे आणि काय मी आहे ह्याच्या शोधासाठी आपण ही साधना करणं हे आपल्या सगळ्यांच्याच भल्याचं आहे. आणि म्हणूनही तसंच म्हणता येईल हा योग सर्वांसाठी आहे. समारोप करताना मला असं वाटतं की जर आपल्या प्रत्येकाकडेच जर बुद्धी, मन, भावना, विचार हे सर्व काही असेल तर हे सगळ्यांनाच करता येऊ शकतं. म्हणजे त्याला तुमच्याकडे काही विशिष्ट कौशल्यच पाहिजे किंवा हे असं काही नाही आहे. त्यामुळे नक्कीच सुनीताताई म्हणतात त्याप्रमाणे आत्मयोग हा सर्वांसाठी आहे, हे मलाही पटलं. धन्यवाद.